आहे. सौरभ नाईक समालोचन कक्ष जो आहे त्याने स्पॉन्सर केलेला आहे. विश्वनाथ तळे, संतोष पाटील वाजवायचे आहेत. GPL सीझन 3 करिता वाजवा. बँजो आमचे आचारी, आमचे काका सुखदेव थले, फेमस या भिवंडी पंचकृषी मधील एक उत्कृष्ट भोजन ज्यांच्या माध्यमातून नेहमी बनवला जातो. सुखदेव थळे काका इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, करायची का सेमीफायनलला सुरुवात? क्वार्टर फायनलला सुरुवात करूया आपण. मायरा इंडियन्स आणि श्रेया स्टार अजून यानंतर अजून एक क्वार्टर फायनलचा मॅच होणार आहे. संजय मडवी फॅम टीम, श्रेया स्टार आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पूर्णपणे प्रकाश मडवी फॅम टीम आपण पाहतोय आणि स्वतः मैदानामध्ये आलेले आहेत. सोबत क्रिश का गाना सुनेगा क्या? क्रिश मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज संजय मडवी क्रमांक 1 ची जर्सी पाहतोय आपण आणि 1 नंबर परफॉर्मन्स झालेला आहे संजय मडवी यांचं या स्पर्धेमध्ये. गेम ऑन, मॅच ऑन. पहिला चेंडू राऊंड द विकेटने. पहिला चेंडू चांगला स्ट्रोक पाहतोय आपण. ओ मिसफिल्ड, चेंडू सीमापार चौकार. प्रकाशने पहिल्या चेंडूवर पहिला चौकार ठोकलाय. भूषण मोरे साहेबांची ते उपस्थिती होत्या, त्यांची उपस्थिती ते पाहतो आपण. एक फार मोठे व्यक्तिमत्व आहेत, जिमचे ओनरही आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांची उपस्थिती या मुख्य व्यासपीठावर पाहतो आपण. आकाश पाटील यांचे वर्गमित्र देखील आहेत, त्यांची इथे उपस्थिती झालेली आहे. नेक्स्ट बॉल, कडक चौकार आलाय संजय मडवीच्या अगेन्स्ट प्रकाश मडवी. रामोद विकेटने आता चेंडू हवेमध्ये खेळलाय आणि आता आउटही झालेला आहे प्रकाश. पहिला विकेट. इथं गोलंदाज पाहतोय आपण की संजय मडवी याचं कमबॅक पाहायला मिळत आहे. निखिल, नवीन फलंदाज निखिल आलाय.
हो 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 हो, 2 मध्ये 2 विकेट. इथे पाहतो की 2 मध्ये 2 विकेट आल्या हॅट्रिकच्या. नक्कीच हॅट्रिक ऑन आहे. आणि आता रवी मडवी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. दबावामध्ये मायरा इंडियन्स. संजय मडवी पुढचा चेंडू टाकताना पाहतोय आपण. हा स्ट्रोक चांगला आहे, हा स्ट्रोक चांगला आहे, त्याच्यावर धाबी मिळाली आहे. आणि रवी मडवीने आपल्या डोक्याचा वापरही केलाय की मागच्या 2 चेंडू 2 विकेट गेल्यात. मग धाव घेणं फार महत्वाचं आहे. आणि धाव घेतला गेल्याने खातंही ओपन झालंय रवीचं. संजय मडवी पुढचा चेंडू टाकताना. कडक स्ट्रोक, चांगली फिल्डिंग. राकेश होता तिथे. रवी मडवेसाठी लागोपाठच्या 3 चौकांसाठी आकाश पाटील यांनी 1000 रुपये लावलेले आहेत. A1 जोडीची ही जोडी आहे. इथे पाहतो की सिंगल धाव आलेली आहे. धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7. रवी मडवीने 1 चौकार जरी ठोकला ना तरी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. नाही आम्हाला काहीच दिसत नाही तरी आमचं चाललंय व्यवस्थित, काही हरकत नाही. समोर उभे राहिल्यावर काय दिसणार आहे. सन ऑफ दयानंद सोरगे यांचे चिरंजीव इथे थोड्याच वेळात इथे दाखल होणार आहेत, उपस्थित होणार आहेत. मात्र इथे आपण पाहतो की रवी मडवी याला स्ट्रोक बनवता आला नाहीये. डॉट चेंडू. वैभव आलेला आहे षटक क्रमांक 2 टाकण्याकरिता. नेक्स्ट बॉल. रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. करे कोई बरे कोई. क्रिश का गाणं नाही, आता क्रिशला परतीचा प्रवास करावा लागेल. विकेट. हो वेलकम, मोस्ट वेलकम. उपस्थिती होत आहे वीरेंद्र चोरगे साहेबांची. वेलकम साहेब. आपला घोलगाव प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेमध्ये पर्व 3. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. भिवंडीचे राजा, भिवंडीचे रक्षिता सन्माननीय दयानंद चोरगे यांचे चिरंजीव आहेत वीरेंजी चोरगे साहेबांची इथे या मुख्य व्यासपीठावर उपस्थिती होत आहे. वेलकम साहेब, आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वीरेंजी चोरगे साहेब आपण पाहतो या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. आणि फटाक्यांची आतिषबाजीही तुम्ही पाहताय. रॉयल एंट्री साहेबांची पाहतोय आपण. गोलंदाज वैभव पुन्हा एकदा तयारीमध्ये. नवीन पहिल्यांदा विजय आलाय. खतरे की घंटी बज चुके मायरा इंडियन्स की. कारण की या षटकामध्ये देखील एक विकेट, महत्वाचा विकेट मिळालाय. गोलंदाज वैभव. समोर नवीन फलंदाज विजय आला, त्याला शांतपूर्वक या येणारे जे चेंडू आहेत 16 ते खेळायचे आहेत. गोलंदाज तयारीमध्ये. वैभवचा पुढचा चेंडू. सामना करतोय विजय. चैतन्य गोट्या फील्ड सीट करताना आपण पाहतोय. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. अजून एक विकेट. विजयही चाललाय. हे काय घडलंय. ज्या संघाने 4 मध्ये 4 सामने जिंकले आणि आता तोच अडचणीमध्ये आहे. वेलकम आपल्या आगरी समाजाचे अग्रिभूषण अर्थातच आगरी महोत्सव संस्थापक अध्यक्ष सन्माननीय विशुभाऊ म्हात्रे यांची इथे उपस्थिती होते या मुख्य व्यासपीठावर. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपल्या आगरी समाजाला एकत्र आणण्याचं काम करणारे विशुभाऊ म्हात्रे यांची उपस्थिती पाहतो या व्यासपीठावर. साहेब, आपलं गोलगाव प्रीमियर लीग 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वैभवने सध्या झोप उडवली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाची. विश्वाचा हा तगडा स्ट्रोक. इन टू द गॅप, नो चान्स. चेंडू सीमा पार. चौकार.
धन्यवाद बॅजू पाटी. वैभवच्या अगेन्स्ट एक मोठा फटका आलाय. विश्वासला थांबावं लागेल. कॅप्टन आहे. कॅप्टनलाही आपण पाहतोय की क्लिंग फोल्ड केलाय. धन्यवाद मित्रांनो. हीच तर मजा आहे. हीच तर मजा आहे गोलगाव प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेची. गेले 3 पर्व या स्पर्धेला आपण अनुभवत आहेत. एन्जॉयमेंट करताय आपण या स्पर्धेमध्ये न भूतान भविष्यात. नवनाथ बाबा इथे उपस्थित झालेले आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. चांगला स्ट्रोक खेळलाय. त्याच्यावर धाबी आलेली आहे. किशोर पागी हेही सोबत आहेत त्यांच्या. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या व्यासपीठावर 12 झाल्यात. चैतन्य उर्फ गोट्या. गोट्या आला षटक क्रमांक दुसरा टाकण्याकरिता. तिसरा धावा कमी आहे. धावा आहेत त्या 12. आज असंही 12 वाजणारच आहेत फायनलला आणि 12 धावा आलेले स्कोर कार्डवर. चैतन्य सुरुवात केली आहे. इथे स्वीप केलाय. चेंडू चाललाय सीमापार चौकार. धन्यवाद बँजो. नक्कीच रवींद्र गुळवी साहेब यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्यांनी आम्हाला लाईव्ह स्पॉन्सर केलेला आहे. संजय मडवी साहेब असतील ज्यांनी मंडप अँड डेकोरेटर्स आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे. जगन शेठ पाटील यांचा सर्वात मोठा सहकार्य या स्पर्धेला. तसेच जे फ्लॅट्स आहेत, बॅनर जे आहेत ते सागर म्हात्रे यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. तसेच अल्पेश पाटील असतील, नितेश मडवी असतील, जगदीश गुळवे असतील यांचा विशेष सहकार्य लाभलेला आहे. मात्र धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. हेमंत पाटील गावदी स्पोर्ट टीम संघाचे मालक यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचंय. बंटी मोस्ट वेलकम. ओ ऑफ स्टिकच्या बाहेर वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावा बनवण्याकरिता हा संघर्ष चालू आहे. रोनित थोडस साईडला हो मित्र. कडक कडक नो चान्स गॅप मध्ये चेंडू सीमापार चौकार. चैतन्याच्या समोर एक मोठा फटका. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे. फिल्डिंग चांगली. आज जे पाहुणे उपस्थित आहेत ना व्यासपीठावर, त्यांना नेहमी मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळत आहेत. मात्र आज आपण पाहुण्यांना अंडरमची स्पर्धा पाहायला मिळते. आणि अजून एक आपण पाहतोय की आता आउट झालेला आहे. धन्यवाद. स्टार प्रवाहावर जी मालिका सुरू आहे त्याच्यामध्ये एक प्रमुख कलाकार आहे मदन मुकादम. यांना तिसरा आवाज आहे. नवी मुंबईवरून आलेले आपण या व्यासपीठावर. नक्कीच आपल्या घोलगावामध्ये ही स्पर्धा आणि आगरी समाजाचे एक मुख्य कलाकार आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. मदनजी मुकादम यांची उपस्थिती या मुख्य व्यासपीठावर. आणि कलाकार या संपूर्ण आपल्या दुनियामध्ये आहेतच, मात्र आपल्या आगरी समाजाचं नाव उंच करणारे हे कलाकार आहेत. आणि आता इथे काय घडलंय तर इथे आउटली झालेला आहे. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळालाय. चांगली गोलंदाजी पाहतोय, चांगली फिल्डिंग पाहतोय आपण. टीम मध्ये थोडस आता दबाव निर्माण झालेल्या. धावा झालेल्या आहेत त्या फक्त 25 धावा आहेत. नितेश मडवी खुश आहे संघाची गोलंदाजी पाहून. संजय मडवी टीमचे ओनर आहेत, तेही मैदानामध्ये खुश आहेत. मात्र शेवटचं षटक द्यायचं कोणाला हा विचार सध्या घेतला जात आहे. आणि फायनली इथे विचार घेतलाय हर्षदचा. आणि हर्षद पाटील यांनी काल कमालीची गोलंदाजी केली होती. छोटू वेलकम. रणगाडा क्षेत्रातील मोठा नाव छोटू दादा. स्ट्रायकिंगला सूरज. हो चांगला फटका आहे. दाबाई ओ हो कमालीचा एफर्ट. चांगली फिल्डिंग. नितेश मडवी. ओ हो
बर्थडे ज्या दिवशी सेलिब्रेट झाला होता ना त्या दिवशी भरपूर खुशी झाला होता. दिनेश वजरे पोटीबलचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. हर्षद पाटील षटक क्रमांक 4, चांगला स्ट्रोक, चांगली फिल्डिंग वैभवची. एक धाव, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, चुकीच्या एंडला थ्रो आहे, चुकीच्या एंडला थ्रो आहे. 2 धावा पूर्ण. धावा झालेल्या आहेत त्या 29 धावा धावफलकावर. विशाल पाटील बालकुमचे इथे उपस्थित झालेले आहेत. नेक्स्ट बॉल सोडून दिलाय इट्स अ वाईट. या षटकामध्ये आता धावा बनतायत. धावा झाल्यात त्या 30 धावा. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. स्वतः विकेट किपर गोट्या आणि आता आउट झालाय. सूरज बर्डे आउट. चेक करूया. धन्यवाद बँजोवाडी. चेक करूया कोण आउट आहे फायनली. ती आता सूरजच आउट आहे. सूरजला परतीचा प्रवास करावा लागेल. विशाल पाटील वाघविलचे इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाचा विशाल दादा या आपण या व्यासपीठावर आपली वाट पाहत आहे. हा व्यासपीठ आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विशाल पाटील वाघविल वरून या मॅचचा आनंद घेण्याकरिता इथे सज्ज झालेले आहेत. बंटी पाटील हेमन वारंवार आम्ही आवाज देतो आपण यायचं व्यासपीठावर. A1 पवन आलाय. पवनचा स्ट्रोक ही चांगला आहे, झाडू स्ट्रोक. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता एकाला परतीचा प्रवास करावा लागेल. विकेट. समीर आपण याचे प्रशांत पाटील आपण या व्यासपीठावर. धन्यवाद बँजो पाटील. धन्यवाद 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 धन्यवाद. एकदा आपण टार्गेट सांगूया. 32 झाल्या, 33 करायचे. समीर थोडस सन्मानाकडे आपण थोडस लक्ष द्या. टॉस आपण मॅचच्या समाप्तीनंतर करणार आहोत. दोन्ही कॅप्टन मॅच समाप्त झाल्यावर टॉस करण्यासाठी यायचंय. समीर ठाकरे आपल्या सोबत जोडलेले आहेत. आपण स्वागत आणि सन्मानाकडे बोलूया आपण. धन्यवाद. तर कमेंट बॉक्स काही सन्मान नुकतं ज्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता या विभागातील सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारे हे व्यक्तिमत्व, युवा नेतृत्व आदरणीय वीरेंद्र दयानंद चोरगे साहेब आणि त्यांचा सन्मान यथोचित मान सन्मान आणि सत्कार खोलगाव प्रीमियर लीगच्या वतीने आपण करत आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करणार आहे वीरेंद्रजी चोरगे साहेबांचा सन्मान होतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. कैलास मडवी उर्फ के यांच्या शुभ हस्ते सन्मान, व्हायचे उबदार श्वाल आणि बजरंग बली हनुमानदा ही मूर्ती आपण या ठिकाणी सन्माना स्वरूपी देत आहोत. आदरणीय वीरेंद्रजी चोरगे साहेबांचा सन्मान होतोय आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आणि बोलायचं आहे बोल बजरंग. वा. त्यानंतर आदरणीय नवनाथ पाटील यांचं देखील नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आदरणीय भूषण मोरे जिमचे ओनर देखील आहेत आणि चांगले शरीर सौष्ठवपट्टू आहेत. त्यांचा सन्मान आपण महेश पाटील यांच्या शुभ हस्ते करूया. वा. चला. एका बॉडी बिल्डरच्या शुभ हस्ते जे जिम ओनर आहेत आणि स्वतः बॉडी बिल्डर आहेत त्यांचा सन्मान होतोय. नक्कीच भूषणजी मोरे आपली उपस्थिती देखील या स्पर्धेकरिता प्रार्थनीय होती आणि आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. एका बाजूला क्वार्टर फायनलचा थरार देखील सुरू आहे. अंडरआर्मची सर्वात मोठी प्रीमियर लीग म्हणूया आपण ठाणे जिल्ह्यातील, जसं की आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतं दरवर्षी. आणि आदरणीय भूषणजी मोरे यांचा सन्मान होतोय. तदनंतर पंच 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. काही सन्मान आपण संपन्न करतोय. त्यानंतर आदरणीय विशुभाऊ म्हात्रे आग्री महोत्सवचे संस्थापक अध्यक्ष आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. विशुभाऊंना देखील विनंती करणार आहे की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. नक्कीच भिवंडी आग्री महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विशुभाऊ म्हात्रेंचा सन्मान अल्पेजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. नक्कीच भिवंडी आग्री महोत्सव आज महाराष्ट्रामध्ये
या देशामध्ये प्रसिद्ध होत गेलेला आहे आणि त्या भिवंडी अग्री महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष विशुभाऊंचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. तदनंतर आदरणीय सुखदेव थळे यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. सुखदेव थळे यांना विनंती असणार आहे की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. GPL 3.0 हे तिसरं पर्व आणि प्रत्येकाला गर्व वाटावा असं हे पर्व आहे आणि आकाश पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. सुखदेव थळे यांच्याविषयी आपण सांगितलं, संदेशजी या भिवंडीतील एक नामवंत आचार्य आहेत. रुचकर, चविष्ट, स्वादिष्ट जेवण, मग लग्न कार्य असू द्या, कोणताही कार्यक्रम समारंभ असू द्या, ते आवर्जून बनवत असतात आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आदरणीय चैतन मडवी देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा देखील सन्मान होतोय. हरेश मडवी यांच्या शुभ हस्ते त्यांना आपण सन्मानित करूया. प्रेम पाटील यांना देखील आता विनंती असणार आहे की हा सन्मान आपण चेतन मडवी यांचा करायचा आहे. प्रेम पाटील यांच्या शुभ हस्ते आपण चेतन मडवी यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. प्रत्येक स्टँड आता भरलेला आहे कारण घोळगाव प्रीमियर लीग अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. अतिशय उत्कृष्ट नियोजन आणि त्याचबरोबर हे व्यवस्थापक, आपण हे जे सर्व व्यवस्थापन समिती पाहतोय, आयोजन कमिटी पाहतोय, त्यांचं क्रिकेटवरती असणारं प्रेम आणि बारकाईनं लक्ष केंद्रित करून या तिसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आयोजित केली. त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी नवनाथ पागी यांचा करत आहोत. या नवनाथ बाबा, सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. अनिल थळेंच्या शुभ हस्ते नवनाथ पागी यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. चांगले कलाकार देखील आहेत नवनाथजी पागी आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. युट्यूबवर सुपरहिट सॉन्ग त्यांचा एक राहिलाय. त्यानंतर बंटी पाटील यांना विनंती असणार आहे की आपण जरा संपर्क साधा. प्रशांत पाटील, आपण यायचंय. किशोर पागी यांना देखील आपण सन्मानित करूया. किशोर पागी यांचा सुद्धा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आकाश पाटील आपल्या शुभास्ते आपण किशोर पागी यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. घोळगाव प्रीमियर लीग चला तर जाऊया आता मॅचच्या दिशेनं. काही सन्मान आपण इनिंग्स ब्रेक मध्ये करणार आहोत, ओव्हर ब्रेक मध्ये करणार आहोत. नाव बॅक टू कॉम्बॉक्स. आपण खेळाला सुरुवात करूया. आपण अक्षय आलेला आहे पहिला षटक टाकण्याकरिता आणि सलामीची जोडी पाहतोय आपण संजय मडवी आणि हर्षद पाटील इथे पाहतोय. लक्ष जो आहे 33 धाबांचं आहे. अवघ्या 24 चेंडूमध्ये 33 धाबा बनवायचे आहेत. धन्यवाद विश्वभाऊ मात्रे, आपण वेळ दिलं, किमती वेळ, विशेष सहकार्य ही लाभलेलं आहे या स्पर्धेला, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. सुरुवात झाली, अगदी डॉट चेंडून केले. DRS घेतलेला आहे व्हाईट साठी, आउट साठी. ओके, चला चेक करतील पंच. दिनेश भामरे, विशुभाऊ मात्रे आपली रजा घेताना विशेष सहकार्य ही लाभलेलं आहे या स्पर्धेला. तसेच गणेश पाटील मामा हेही आपली रजा घेत आहेत. तसे वीरेंजी सोरगे साहेब आपली ही रजा घेत आहेत. धन्यवाद साहेब, आपण आलात या कार्यक्रमाला. या चेंडू एक्झिट नक्की घडलंय काय ते पाहायचंय. एकतर बॅट कट असावी नाही तर डॉट चेंडू असावा. पाहुण्यांची मोठी उपस्थिती, वीरेन शेठ चोरगे यांची उपस्थिती पाहतोय. या ठाणे जिल्ह्याचा रक्षक अर्थातच सन ऑफ दयानंद चोरगे यांचे चिरंजीव इथे उपस्थित झालेले आहेत. आपली रजा घेत आहेत. आयोजकांशी थोडीशी चर्चाही करतायत. वीरेन चोरगे साहेब आपण पाहतोय चर्चा करताना. आपण आलात या कार्यक्रमाला, धन्यवाद साहेब, आणि असेच आपण भेट देत राहा या गावाला. धन्यवाद. तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली आहे. तोपर्यंत सन्मानी करून घ्या आपण. समीर आउट, आउट आहे. आदरणीय मदन मुकादम यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतोय, जे चांगले कलाकार देखील आहेत. मदन मुकादम, आपण पुढे यावं, त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाणार आहे.
मनोजी मुकादम यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. शुभ सन्मान होत आहेत व्यासपीठावर. एक मुख्य कलाकार देखील आहे. स्टार प्रवाहावर जी मालिका सुरू आहे त्याच्यामध्ये ते काम करतात आणि खास करून या स्पर्धेला ते शुभेच्छा देण्याकरिता इथे उपस्थित झालेले आहेत. मदनजी मुकादम यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. नितेश मडवी आला नवीन फलंदाज आणि अवघ्या आपण पाहतोय की पहिले चेंडू इथे खेळलाय तो. पुढचा चेंडू थोडस घबराहट आहे, दबावी आहे. फिरकी चेंडू, स्ट्रोक चांगला, रवी मडवीची A1 फिल्डिंग. आणि आता काय घडलंय, काय घडलंय? ओ हो 11च्या 11 खेळाडूंनी अपील केली म्हणजेच घ्यावं लागेल DRS. ही निखिलची सर्व ही शाळा चालू आहे मैदानामध्ये. सॉफ्ट सिग्नल काय, नोट आउट. ओके. आणि दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. पॅरामाउंट RMC इन्फ्राचे ओनर विशाल पाटील वाघपिल यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करणार आहे की आपण सुद्धा मंचावरती यावं. क्रिकेटचे फार मोठे चाहते आणि त्याचबरोबर या क्रिकेट क्षेत्रामधील नामवंत पुरस्कर्ते क्या बात आहे. पॅरामाउंट RMC इन्फ्राचे विशालजी पाटील, आपलं स्वागत आहे. विशाल पाटील म्हटलं की या भिवंडीचे ग्रामीणचे संघ आणि त्यांना स्पॉन्सरशिप करणारे हे विशाल पाटील आहेत. वाघविल वरून आलेले आहेत. त्यांना कोण नाही ओळखत. साहेब या पण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. या भिवंडीच्या सर्व संघांना स्पॉन्सरशिप करणारे विशाल पाटील. आणि या वर्षाचा ग्रामीण धमाका तसेच त्यांच्या संघाने जिंकलाय. तसेच जय हरड यांची उपस्थिती पाहतोय व्यासपीठावर आपण. नवनाथ पाटील काका ही उपस्थित झाल्यात. OUT आउट. काय चाललंय मैदानामध्ये नक्कीच आता थोडस मनामध्ये घबराहट देखील आहे. जे 33 धाबा बनवायच्यात आणि गोलंदाजाने अगदी अक्षयने झोप उडवलीये श्रेया स्टार संघाच्या खेळाडूंची. सन्माननीय विशाल पाटील साहेबांची उपस्थिती होत आहे. या नक्की ग्रामीण धमाकाही जिंकलाय आपल्या गोरसईनं आणि त्यांच्या टीमलाही स्पॉन्सरशिप विशाल दादाने केलेली आहे. आणि विशाल दादा कोण ओळखत नाही, त्यांच्या घरून आम्ही तर जेवण करून आलेलो आहोत. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कुणाल खापरे आपण इथे उपस्थित झालेले आहेत, आभार व्यक्त करतोय. इथे पाहतोय की अजून एक धक्का लागलेला आहे. दे धक्के पे धक्का. गोलंदाज अक्षय, आज जो भी करना है हमें ही करना है. ओ प्ले अँड मिस, डॉट चेंडू. कमालीची गोलंदाजी, हाताची जादू होती या षटकामध्ये. इथे पाहतोय की नक्कीच इंजिनियर राजू मडवी आज असं वाटतंय की आज गोलगाव प्रीमियर लीगने तर या व्यासपीठावर पाहुणे म्हणून आलेले आहेत. त्यांचा विशेष सहकारी लाभलेला आहे या स्पर्धेला. त्यांची उपस्थिती होते. वेलकम. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर धाबा आहेत त्या 7. करा सन्मान 2. चला 2 सन्मान आपण करतोय. कुणालजी खापरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. कुणाल खापरे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. मी महेश पाटील बॉडी बिल्डर आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभास आपण कुणाल खापरे यांना सन्मानित करायचं आहे. राहुल एकच मिनिट, आपण 2 सन्मान करतोय, त्यानंतर मॅच सुरू होईल. कॅमेरा इकडे आहे ना, मग ते लाईव्ह परत मिस्टेक होईल. त्यानंतर नवनाथ चव्हाण यांना सुद्धा आपण सन्मानित करणार आहोत. नवनाथ चव्हाण यांना देखील महेश पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. चला नवनाथ चव्हाण, भारतश्री महेश पाटील आपल्या गावाचा अभिमान. आणि चला लगेचच मॅच कडे जाऊया. स्वीप, कडक स्वीप, 4 रन. चौकार आलाय आणि क्रीजच्या अगेन्स्ट एक मोठा फटकाही खेळलेला आहे. प्रवीण पाटीलनं 33 धाबा बनवायचेत. पुढचा चेंडू क्रिश गोलंदाजी करतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू. अवघ्या 33 धाबांचं लक्ष्य आहे. श्रेया स्टार संघाने
खूप चांगला क्रिकेट खेळलाय. अवघ्या पहिल्या दिवसामध्ये 3 सामने जिंकले होते. आणि आता फुलटा चेंडूला टर्न केलाय. चांगली फिल्डिंग. आज अक्षय तिन्ही फॉर्मॅट मध्ये पाहायला मिळाला. बॅटिंग, गोलंदाजी आणि आता फिल्डिंग मध्ये देखील. धावा झाल्यात त्या 12. अजून 21 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 15 चेंडूचा खेळ आहे. 21 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या फलंदाजीमध्ये तो येणं बाकी आहे ज्याने या गोलगाव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपला दबदबा कायम केलाय. तो गोट्या येणं बाकी आहे. धाव घेण्याचा प्रयत्न प्रवीण पाटील आता इथे आउट झालेला आहे. नक्कीच नक्कीच नितेश कमलाकर पाटील नायरा टायटन्सचे ओनर आहेत. तर नितेश मडवीसाठी त्यांनी बक्षीस लावलेलं आहे. प्रत्येक चौकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे नितेश मडवीसाठी. नितेश पाटील नायसा टायटन्सचे सर्वे सर्वा त्यांच्या संघानेही यावर्षी खूप चांगलं काम केलेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे नितेश पाटील. नेक्स्ट बॉल क्रिश. हा स्ट्रोक खराब आहे. फलंदाज आउट आहे. कमालीचा खेळ चालू आहे मैदानामध्ये. 33 धावांचा टार्गेट आहे आणि 33 धावांना प्रति उत्तर दिला जात आहे मायरा इंडियनच्या माध्यमातून. नावामध्ये इंडियन्स असलं ना मग आपोआप बॉडी फुलून जातो. ते सर्वांना ठाऊक आहे. आता श्रेया स्टारचा खेळही खूप चांगला राहिलाय. वैभव वैभव तरे आलाय नवीन. धावा झाल्यात त्या 13 धावा. 20 पाहिजे अजूनही. क्रिश आज क्रिश बॅटिंग मध्ये काही करू शकले नाही मात्र गोलंदाजी मध्ये चांगली गोलंदाजी करतोय. चैतन्य गोट्या नवीन बॅटर. वैभव आता भरपूर जिम्मेदारी या मॅचची. पुढचा चेंडू क्रिश. फुलटा चेंडू लॉफ केला. चेंडूला ऑन साईडला मिसफिल्ड आलाय चौकार. मॅच गरम पुन्हा एकदा. कमालीचा चौकार पाहतोय. धावा झालेल्या आहेत त्या 17 17 17 17 धावा बनत नव्हत्या. 7च धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. क्रिसच्या अगेन्स्ट 10 धावा आलेल्या आहेत. आता मॅच बनवली आहे. कमालीचा इथे परफॉर्मन्स पाहतोय आपण सर्व संघांचं. नागनाची मडवी यांनी जी ही ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे ती नेहमी पाहुण्यांच्या आठवणीत राहणारी ट्रॉफी आहे. श्री प्रभू राम भक्त बजरंग बली यांची प्रतिमा आहे. सुंदर अशी ही सन्मान चिन्हाची ट्रॉफी आहे. मॅच थांबली आहे. थोडीशी चर्चा करताय. चर्चा करणंही फार महत्वाचं आहे. गोलगाव प्रीमियर लीग म्हटलं की मग 5 ते 6 लाखाचं बजेट या स्पर्धेचं आणि त्याला खर्चही जास्त आहे. जय हरट यांचंही आम्ही आभार व्यक्त करतो ज्यांनी आम्हाला चेंडूची सुविधा केली या स्पर्धेसाठी. क्या बात आहे. नवनाथ पाटील भरत पाटील यांच्याकडून गरमीचा सीझन आहे आणि फ्रीज यांच्या माध्यमातून आता ओ सूरजने संधी हुकवली आहे. रनआउटची संधी होती. मायरा इंडियन्स दबाव मध्ये आली आहे. धावसंख्या 19. सायकल भरपूर आहेत. कोणाला द्यायच्या त्या मध्यरात्रीमध्ये देऊ. समोर खेळलाय. चांगली फिल्डिंग मात्र चौकाराचा इशारा आलेला आहे. पंच राहुल पाटील यांचा इशारा आलाय. फायनली चौकार. दिनेश भांबरे थोडेसे मनामध्ये घबराहट हरभराट सगळंच काही आहे. धावसंख्या 23. 10 पाजेल. आलाय चौकार आलाय. चैतन्य गोटे ऑन फायर नाव. धन्यवाद. विश्वाच्या अगेन्स्ट चांगली बॅटिंग करतायत. 10 धावा आल्यात. आता 6 पाहिजे.
सुपर 4 मध्ये जाण्याची तयारी आहे. सुपर 4 मध्ये श्रेया स्टार की मायरा इंडियन्स. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा बॅटची एच. ओ हो हो, अमर म्हात्रे यांच्या बॅनरला सलामी देणारा चौकार. धन्यवाद धन्यवाद. चौकारांची हॅट्रिक आलेली आहे. संजय मडवी साहेब, चौकारांची हॅट्रिक 500 रुपये. ओके, चैतन्यासाठी 500 रुपयाचा बक्षीस असेल. 2 पाहिजे आता फक्त. आणि टीम आता एक पाऊल दूर राहिली आहे. एक नव्हे तर टॉप 4 मध्ये, सेमी फायनल मध्ये श्रेया स्टार. चला, समीर सत्कार सन्मान आहेत. पहिला आपण सन्मान करू, त्यानंतर टॉस करू. मॅन ऑफ द मॅच गोट्या. गोट्या आपण यायचंय.